गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी शीतल पाटील, हेल्थ कोच इन VR मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. न्यूट्रिशन्स आपल्या शरीरासाठी का गरजेचे आहेत किंवा प्रत्येकाने न्यूट्रिशन्स का घेतले पाहिजेत? माणसाच्या शरीराला अन्न, पाणी आणि हवा या 3 घटकांमुळे न्यूट्रिशन्स मिळतात आणि त्याच्यावर माणसाचं शरीर चाललेलं असतं. पण आजच्या जीवनशैलीमध्ये अन्न, हवा आणि पाणी हे पूर्ण प्रदूषित झालेलं आहे. अन्न कसं प्रदूषित झालेलं आहे? तर जे आपण रासायनिक खते वापरून जी शेती केली जाते त्याच्यामुळं किंवा जे फ्रूट्स आहेत ते ऑर्गॅनिकली न पिकवता, नैसर्गिकरित्या न पिकवता प्रोसेस करून किंवा पावडर वापरून पिकवली जातात. मग त्याच्या थ्रू आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन कमी आणि टॉक्झिन्स जास्त जातात. पाण्या थ्रू कसं मोठमोठ्या फॅक्टरींचं पाणी, केमिकलचं पाणी, मोठमोठ्या कारखान्यांचं जे पाणी असतं ते नद्यांमध्ये सोडलं जातं किंवा सांडपाणी नद्यांमध्ये सोडलं जातं. त्याच्या थ्रू पाणी दूषित होतं, पाण्यातले न्यूट्रिशन्स कमी होतात. जसं की आपण रासायनिक शेतीमध्ये वर्षानुवर्ष रासायनिक खते वापरली तर ती जमिनीत जातात, पाण्यात जमिनीत थ्रू ते पाण्यामध्ये जातात, त्यामुळे पाणी प्रदूषित होतं. तसंच हवा ही कशी प्रदूषित होते? तर मोठमोठ्या फॅक्टरींमध्ये निघणारा धूर, कारखान्यांमधून निघणारा धूर किंवा धूळ आहे. शहरांमध्ये मोठमोठ्या बिल्डिंग्स होतात, त्या बिल्डिंग्सच्या सिमेंटमुळं, जे सिमेंट वापरात येतं त्याच्या धुळीमुळं किंवा मोठमोठ्या गाड्यांचा धूर आहे किंवा गाड्यांचा धूर आहे त्याच्यामुळं हवा ही प्रदूषित होते. मग या 3 घटकांमुळं जे न्यूट्रिशन मिळायचे आहेत ते कमी प्रमाणात मिळतात किंवा त्याच्या थ्रू आपल्या शरीरामध्ये आत्ता जास्त टॉक्झिन्स जात आहेत. मग त्याच्यामुळं काय होतं आहे तर माणसाचं हे जीवन होतं ते 120 वर्षाचं जीवन आहे. पण आत्ता आपण बघत आहोत की ते वय जे आहे ते 60 आणि 50 वर्षावर येऊन थांबलेलं आहे. आणि त्याचा परिणाम डायरेक्टली कसा होतो आहे तर हेअरफॉल, पिगमेंटेशन, स्किनवर पिंपल्स किंवा वेगवेगळे डिफिशियन्सी, आयर्न डिफिशियन्सी आहे, कॅल्शियम डिफिशियन्सी आहे. आता 30 वयापासूनच सांधेदुखी, हातपायदुखी असे बहुतेक अजून त्रास व्हायला लागलेले आहेत. आणि थोडंसं जरी वातावरण चेंज झालं तरी आपल्याला लगेच त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर पडतो. तर त्याचं कारण हे आहे. मग हे भरून कसं काढायचं किंवा जी आपली हाडांची जी झीज होती आहे किंवा आपल्याला जे न्यूट्रिशन्स मिळत नाही आहे रोजच्या ह्याच्यातून, या हवा, पाणी आणि अन्न ह्या घटकातून आपल्याला जे न्यूट्रिशन मिळायला पाहिजे ते योग्य प्रमाणात मिळत नाही, उलट आपल्या शरीरात टॉक्झिन्सच जात आहेत. तर आपण ही जी झालेली कमतरता आहे ती कशी भरून काढायची? तर आपल्या भारत देशाला एक अमूल्य अशी भेट मिळालेली आहे आणि ती भेट म्हणजे आपलं आयुर्वेद. आमची जी ऑर्गनायझेशन आहे VR मोर ऑर्गनायझेशन, या ऑर्गनायझेशन ही न्यूट्रासिटिकल फूड सप्लिमेंट तयार करते. तर म्हणजे पूर्ण मानवी शरीराला ज्या 60 न्यूट्रिशन्स लागतात त्या न्यूट्रिशन्सची पूर्तता करण्यासाठी ही फूड सप्लिमेंट बनवलेली आहे. वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती वापरून, जसं की आवळा, अकरकरा, पुनर्नवा, नंतर सुंठ, नंतर गुळवेल, शतावरी अशा अनेक विविध आयुर्वेदिक वनस्पती वापरून, ज्या इझिली अवेलेबल असतात, त्यांना कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही, त्या वनस्पती वापरून म्हणजे त्याचा जो आपल्याला जेवढा आपल्या शरीराला भाग हवा आहे तेवढा भाग वापरून त्या फॉर्ममध्ये आपल्या या फूड सप्लिमेंट्स तयार केलेल्या आहेत. म्हणून प्रत्येकानं आपल्या रोजच्या आहारासोबत ही फूड सप्लिमेंट घेण्याची गरज आहे. जर कोणी असेल की ज्यांना हेअरफॉल आहे, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, शरीराचा pH मेंटेन होत नाही आहे किंवा वेगवेगळे डिसीज आहेत, तर त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांना योग्य गायडन्स देईन आणि तुम्ही याच्यातून मुक्त होऊ शकता आपल्या या त्रासातून. तो थँक्यू सो मच.